ड्रीम 11 वर टीम बनवून लोक पैसे जिंकतात, पण 90% लोक का हातात माहिती आहे मित्रांनो? IPL 2026 सुरू होण्याआधी सगळीकडे एकच चर्चा चालू आहे, ड्रीम 11 वर खरंच पैसे कमवता येतात का? आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टीचं संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. सर्वात आधी समजून घ्या की ड्रीम 11 हे एक फॅन्टसी स्पोर्ट प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही रिअल मॅच वर तुमची स्वतःची टीम बनवता. जिथे तुम्ही निवडलेले प्लेयर्स मॅच मध्ये कसं परफॉर्म करतात त्यावर तुमचे पॉइंट्स ठरतात. पण इथे खूप महत्वाची गोष्ट आहे, हा गेम पूर्णपणे लक वर नाही चालत, पण 100% गॅरंटी देखील नाहीये. खूप लोक सुरुवातीला येतात आणि पहिल्याच दिवशी जिंकायची अपेक्षा ठेवतात, पण रियालिटी थोडी वेगळी आहे. इथे जिंकण्यासाठी पेशन्स, नॉलेज आणि प्रॉपर अनालिसिस लागतो. जे लोक फक्त नाव पाहून टीम बनवतात ते जास्त वेळा लॉस मध्ये जातात, कारण प्रत्येक मॅच वेगळा असतो, पिच वेगळी असते, कंडिशन्स वेगळ्या असतात आणि प्लेयरची फॉर्म देखील वेगळी असते. म्हणूनच जर तुम्ही ड्रीम 11 सेफ पद्धतीने खेळायचं ठरवलं असेल तर सर्वात आधी तुम्हाला मॅच बद्दल माहिती घेणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पिच रिपोर्ट बघणं, वेदर कंडिशन समजून घेणं आणि कोणते प्लेयर सध्या फॉर्म मध्ये आहेत हे चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे सगळं तुमच्या टीम सिलेक्शनवर डायरेक्ट इम्पॅक्ट करतं. अनेक लोक एक मोठी चूक करतात, ते दुसऱ्यांची टीम कॉपी करतात, पण खरं सांगायचं तर ही स्ट्रॅटेजी लॉंग टर्म मध्ये काम करत नाही. कारण ज्याने टीम बनवली आहे त्याचा लॉजिक वेगळा असतो आणि तुमच्यासाठी तो काम करेलच असं नाही. म्हणूनच स्वतःचा विचार करून टीम बनवणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन बद्दल बोलायचं झालं तर हा गेमचा सर्वात इम्पॉर्टंट भाग आहे, कारण इथूनच तुम्हाला जास्त पॉइंट्स मिळतात. पण इथेही रिस्क आहे, कारण चुकीचे सिलेक्शन केली तर कम्प्लीट गेम बदलू शकतो. त्यामुळे सेफ अप्रोच म्हणजे कन्सिस्टंट प्लेअर निवडणं. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मनी मॅनेजमेंट. अनेक लोक एक्साइटमेंट मध्ये येऊन जास्त पैसे इन्व्हेस्ट करतात आणि लॉस झाल्यावर रिग्रेट करतात. त्यामुळे नेहमीच तेवढे पैसे वापरा जे कमावले तरी तुमच्यावर काहीच फरक पडणार नाही. ड्रीम 11 ला अर्निंग सोर्स म्हणून नाही तर एंटरटेनमेंट म्हणून पाहिलं तर प्रेशर कमी होतो आणि डिसिजन मेकिंग सुधारते. खूप लोक विचारतात की रोज खेळावं का? तर उत्तर आहे नाही. रोज खेळणं आवश्यक नाही. काही मॅच स्किप करणं आणि फक्त जिथे तुम्हाला कॉन्फिडन्स आहे तिथेच खेळणं हा बेस्ट अप्रोच आहे, ज्यामुळे तुमचं नुकसान कमी होतं आणि चान्सेस इम्प्रूव्ह होतात. शेवटी एकच सांगायचं आहे, ड्रीम 11 मध्ये जिंकणं शक्य आहे, पण ते ओव्हरनाईट नाही होत. तुम्हाला पेशन्स ठेवायला लागेल, चुका शिकाव्या लागतील आणि हळूहळू इम्प्रूव्ह करावं लागेल. बाकी IPL 2026 मध्ये रोजच अशाच युजफुल टिप्स, प्रेडिक्शन आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, बस एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला रोज IPL रिलेटेड बेस्ट कंटेंट मिळणार आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.